नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. यदानन्दोदरं हन्ति सतां प्रत्युह सम्भवं तदा लम्बे दयालम्बं लम्बोदरपदाम्बुजं. शारदा शारदाम्भोजवदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं सन्निधिं प्रिया. नमस्तस्मै भगवते नारायणाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः. गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. नमोस्तुते व्यास विशालबुद्धे लारविन्दाय तव प्रणेत्र. येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः. जयांसा जनी जन्म नामार्थसाला जयाले सदा वासनामातकेला. जयांजामुखी सर्वदा नामकीर्ति. नमस्कार ज्ञान ब्रह्म चैतन्यं शुकासारिके पूर्ण वैराग्य जासे. वसिष्ठापरि ज्ञान योगेश्वराचे. कही वाल्मिका सारिका मान्यैसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. जया आठवीता महापुण्यराशी. नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराचा. कैलासराणा शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा भ्रुकुटी झळाळी. कारुण्य सिंधू भवदुःखहारी. तुझवीण शंभो मज कोण तारी. मूकं करोति वाचालं पंगुं लङ्घयते गिरिं. यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं. देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. समचरसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगदनेतपाणिं मण्डलं मण्डलानां. तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. कुण्डलिका वरदे हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.
भगवान की जय। ताई म्हणाल्या आल्या अभंग म्हणते म्हणजे देवाची एक वारी उभा क्षणाभरी एवढंच झालं, थोडं पुढे सरकार तुम्ही म्हणून अभंग त्यांना म्हटलं. काल मला अजून आले नाहीत ते बरं का, ते म्हणले बुवा आले नाही, मला सांगितलं काल सूचना, सगळ्या सूचनांचं स्वागत आहे, जरा म्हणाले बरोबर सांगा, नाहीतर किती वेळ हा काय बरोबर बरोबर पूर्ण केलं ना, अख्खा महिना आहे आपल्याला कुठे काही. आणि काल मी सांगितलं 100 वर्षाचं आयुष्य आपलं, समजा महिनाभर हाच अभंग चालला तरी पुढच्या वर्षी आहे ना, मी काय काळजी करू नका. नारद मंदिर म्हणजे कसं मी पुन्हा येईन पुन्हा येईन पुन्हा येईन ना, त्यामुळे छान छान ऐकावं का, म्हणजे सांगण्याला बरं वाटतं बरं का.
बरोबर बरोबर काय ग्रंथ पूर्ण होत होते. ग्रंथ पूर्ण हे टार्गेटच नसावं बरं का आयुष्याचं. मला एखादी गोष्ट पूर्ण करायची आहे. आपण काय पूर्ण करणार आहोत? मुळात आपणच अपूर्ण. आपला प्रवास अपूर्णातून पूर्णाकडे ना. ओम पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ज्या पूर्णापासून आपण विलग झालो कधी ना कधीतरी. आणि लक्षात घ्या, प्रलय झाला. थोडं जिकडे जायचंय ना चारी मुक्तीकडे, तर प्रलय काळामध्ये भगवंत सगळं आपल्यात सामावून घेतात. म्हणजे आपण त्याला जाऊन मिळणार आहोत, पण ते प्रलय झाल्यानंतर मिळणार आहोत. लक्षात घ्या, त्याच्या आधी आपल्याला हे साधायचं. का? कारण प्रलयानंतर जेव्हा जेव्हा केव्हा सृष्टी रचना होईल त्यावेळेला त्याच्या वहीमध्ये जे आपलं खातं आहे त्यात त्यांनी लिहून ठेवलं असेल ना, याचे भोग संपायचे, मग तो पुन्हा आपल्याला पाठवेल. म्हणून तर शंकराचार्य म्हणाले ना, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. हे टाळायचं असेल ना तर असं श्रवण पाहिजे बरं का. काही नाही, ऐकतोय मस्त छान. पहिलं श्रवण तेव्हा ऐका छान. काल आपण तो क्षणभरी हा शब्द पाहिला नाही का. क्षणभरी हा शब्द पाहण्याकरता साधारण 1.5 तास लागला. आपलं आयुष्य किती क्षणभंगूर आहे आणि तो क्षण मोजायचा कसा. देवाची द्वारी ती द्वार पाहिली आपण, 7 द्वार एकनाथी भागवतामध्ये जी नाथांनी सांगितली ती पाहिली सविस्तर विस्तारात. आणि हे एक एक क्षण असे नामामध्ये गुंफता बघा ना. हा जो गजरा आहे ना समोर ठेवलेला, छटाकभर फुलं नाही का. छटाक हे माप आहे बरं का. आता नवीन पिढीला काही माहिती नाही, त्यांना काय. मला आठवतं लहानपणी तो गजरेवाला किंवा काय मोगरा घ्या मोगरा असं म्हणणारा यायचा. अजूनही रात्री काही ठिकाणी असेल, मला अगदी आठवते. आणि मग आई 5 रुपये 10 रुपये द्यायचे आम्हाला. बहुतेक 5 रुपये असेल त्या 2 रुपयात मिळायचा एक 2 वाटा. हा एक वाटा बघा. आणि त्यात ती छटाकभर फुलं यायची. बरं समजा त्याची मग 2 रुपये आता आपण पकडू, पण 2 रुपये फुलांमध्ये साधारण 3 गजरे होतात बरोबर, साधारण हिशोबाला. मग छटाकभर वाट्याची किंमत आहे 2 रुपये, पण एका गजऱ्याची किंमत आहे 5 रुपये. हा नीट आहे का, मी सांगतोय मुक्तीच बरं का. एका गजऱ्याची किंमत आहे 5 रुपये, छटाकभर वाटा आहे त्याची किंमत आहे 2 रुपये. का? एका वाट्यामध्ये 3 गजरे होत आहे, तर व्यवहारात्मक हिशोबाने त्याच्या किंमत 1/3 पाहिजे ना. पण तसं नाही. हा तो जो दोरा आहे म्हणून ते जे क्षण जोडायचे नीट ऐका, ते जोडायचे कशाने, तर ते ह्या साधनेच्या रज्जूने जोडायचे. रज्जू म्हणजे दोरा. असे एक एक सुगंधी क्षण गोळा करत, एक एक क्षण गोळा करत 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 जीवन नावाचा जो क्षण आहे आपला, काल आपण पाहिला, तो पूर्ण करायचा. आणि जेव्हा मुक्तीचा क्षण येईल तेव्हा त्याला काय सांगायचं, बाबा रे तू मला मुक्त कर का, जन्मभरीच्या श्वासा इतुके मोजिले हरिना. माऊली काय वेगळं सांगतात, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. हरिनाम मुखानं घ्या बस. हरिपाठाचा उद्देश तेवढाच आहे बरं का. मुखानं नाम घ्या, ही पहिली सुरुवात.
आणि म्हणून ते पुढे म्हणाले ना हरिपाठात, रिकामा अर्धगडी राहू नको, अखंड साधनेशिवाय राहूच नको बाबा. माझी मज झाली अनावर वाचा. कधी लिहिलाय माहिती का अभंग तुकोबांनी? परसागडला गेले होते शौचाला, सकाळचे प्रार्थना जे असतात ना, तिथे नाम चालू होतं विठ्ठल 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 विठ्ठल. आणि त्यांचे समकालीन कोणीतरी त्यांचा मित्र, ते आता महाराज वगैरे आपण म्हणतो, हे आपले म्हणाले काय रे तुक्या हे असल्या अशौच करताना काय नाम घेतोस? ते म्हणाले अरे असं करताना समजा प्राण गेला तर, प्राण कधीतरी सांगता येते ना. मग प्राण गेला समजा तर अंतकाळी कोणाचं नाव पाहिजे? भगवंताचं नाव पाहिजे. ते येण्याकरता सतत वाचेला ती सवय पाहिजे. आणि मग तिथे त्या सगळ्या प्रसंगाचं वर्णन करायला अभंग, म्हणजे त्याचं वर्णन नाही पण तिथे अभंग सुचलाय महाराजांना. असं म्हणतात, माझी मज झाली अनावर वाचा. मी नाम घेतच नाही आता मी घेणं हे सुटलं. जशा 4 मुक्ती आहेत तशा 4 वाणी आहेत. त्याच्याकडे कधी ना कधीतरी आपण येऊ या सगळ्या संदर्भातून. परापश्चंती मध्यमा आणि वैखरी, आपण जे बोलतो ते वैखरी मधून बोलतो. आता आपण मुक्तीकडे येऊ. 4 प्रकारच्या मुक्ती: सलोपता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. अशा 4 मुक्ती पुराणामध्ये सांगितल्या आहेत. पण त्यातली जी सायुज्यता नावाची मुक्ती आहे, या सायुज्यता नावाच्या मुक्तीला उपनिषदांमध्ये प्राधान्यक्रम दिलेला दिसतो. आणि गंमत सांगू का, आपण सगळेजण एवढं सगळं करतोय ते त्या मुक्ती करता करतोय. पण आज रात्री जेवण झाल्यानंतर आपण आडवे झालो, नीट आहे का? आणि जर तो आला आणि तो म्हणाला सांग पाहिजे मुक्ती, आपण कोणीही जायला तयार. याचं कारण आहे, नीट लक्षात. याचं कारण आपण मुक्ती म्हणजे देहमुक्त होणं या भावनेवरती आता. देहाचा आणि मुक्तीचा काही संबंध नाही. मुक्ती, मोक्ष, कैवल्य, निर्वाण, शांती, स्वातंत्र्य, परमानंद प्राप्ती, ही जी वेगवेगळी नावं आहेत ती एकाच वस्तूची आहेत असं सांगतो उपनिषद. म्हणजे काल आपण थोडा मनाचा भाग पाहिला. हे शरीराचे आपण भोग म्हणू आता याला. हा काही शरीराचा विषय नाही, शरीराचा भोग नाही, हा मनाचा विषय आहे. आपण एखादा पदार्थ समजा बटाटे वडा खावा असं वाटलं. काल खिचडी होती वगैरे, समजा पाऊस पडायला लागला म्हणून बटाटे वडा म्हणतो बरं का. समजा बटाटे वडा खावा असं आपल्याला वाटलं. बघा तबला नाही, बटाटे वडा नाही, तबला त्यांचा राहिला होता बाहेर. बटाटे वडा खावा असं वाटल्यानंतर आपण जेव्हा घरी सांगतो की बटाटे वडा करा, किंवा घरातली माता भगिनी म्हणतात बटाटे वडा करूया, तर तो बटाटा
ते वडा करायचा हे जेव्हापासून आपल्या मनामध्ये आलं बघा नीट, त्या त्या विचारा ज्या क्षणी तो विचार आला त्या क्षणाला प्रत्यक्षामध्ये त्याचं सेवन चालू झालेलं असतं आपल्याकडे, आहे की नाही? मग आपण याच्या आधी जे काही बटाटे वडे खाल्ले त्याच्या ज्या वेगवेगळ्या चवी आहेत त्या आठवायला सुरुवात करतो, नाही का? मग मागच्या वेळेचा असा झाला होता, हे मागच्या वेळेला असा झाला होता हे कुठे असतं लक्षात? हे त्या मनाच्या आतमध्ये खोल त्याची चव नावाची जी गोष्ट आहे त्या पदार्थाची ती आतमध्ये गेलेली असते आणि ती गोष्ट ज्यावेळेला आपण पुन्हा तोच पदार्थ सेवन करू त्यावेळेला ती आपल्या जागृतीमध्ये येते, जी खोल 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 गेलेली आहे ती आपल्या जागृतीमध्ये येते. म्हणून एखादे जे अनुभव असतात जे परमार्थामध्ये येतात ते शब्दामध्ये व्यक्त करता येत, पक्क लक्षात ठेवा. पुस्तकांमधून जे तुम्हाला वाचाय अनुभूती सगळ्यांना येते बरं का. काय आत्ताच्या भाषेत अमुक दिसलं हे होत असतं बरं का, काही साधनातले टप्पे, पण त्याची पुस्तकं छापावी आणि ते विकले जावे याच्याकरता ते नसतात, क्षमा करा. म्हणजे जीव जो आहे तो मुळातच स्वतंत्र आहे, पण अज्ञानामुळे आपण बांधले जातो ना. आपण कोणाचा तरी मी मुलगा आहे, कोणाची तरी पत्नी आहे, कोणाचा तरी भाऊ आहे, कोणाची तरी बहीण आहे, असं बांधलं जातो. म्हणजे पारतंत्र्यामध्ये जातो आणि आपल्याला जे प्राप्त करायचं आहे, आपल्याला मुक्ती हवी आहे, आपण मुक्तीकडे जातो. आता तेणे मुक्ती चारी साधी येल्या, याच्या 4 मुक्ती आहेत. त्याच्याकडे जीव साधनेने जातो, परंतु त्याच्या आधी देहाभिमान नावाची जी गोष्ट आहे, देहाभिमान म्हणजे मी देह असं जे आपलं पक्क आहे आणि हे ह्या जन्मातलं नाही, अनेक जन्मांचं साठलेलं आहे. आणि मी देह नाही, मी सच्चित परमात्मा, मी जीवनमुक्त, ते जे आत्म्याचं स्वरूप आहे, परमात्म्याचं स्वरूप आहे, ते म्हणजेच मी त्याचा अंशरूप आहे. याचं प्रतिपादन कुठे चालतं तर ते कीर्तन आणि प्रवचनातून चालतं. म्हणून श्रवण महत्वाचं आहे. म्हणून काल नाथांनी जी 7 द्वार सांगितली ना, त्यातलं पहिले ते श्रवण म्हणाले. तुम्ही कोणत्या द्वारावरती उभे आहात? माऊली म्हणतात देवाची द्वारी उभा क्षणभरी, यातल्या नेमक्या कोणत्या द्वारावरती आहोत आम्ही, याचा अभ्यास प्रत्येकाने करायला पाहिजे. देहाभिमानाच्या पोटी अनेक दुःखाची या कोटी, यांची संकलित गुणगोठी श्रीकृष्ण जगजेठी सांगत. भगवंत सांगतायत एकनाथी भागवतामध्ये की अर्जुना, अनेक जन्मांचं जे साठलेलं आहे ना, मी म्हणजे देह, याच्यामुळे तू पुन्हा पुन्हा अडकतोस त्याच्यामध्ये. आणि त्या सगळ्याचं संकलित लक्षात घ्या. प्रत्येक सुख किंवा दुःख हे काही आपण मागच्या जन्मात असं नाही, त्याच्या आधी काही केलेलं आहे, त्याच्या आधी काही केलेलं आहे, त्याच्या आधी काही केलेलं आहे. ते जेव्हा भोगण्याकरता आपण तयार होतो त्याच वेळेला ते आपल्या वाटेला येतं. व्यवहारातलं उदाहरण सांगतो. झाडावरून कैरी काढतात
आणि ती काय पावडर लावून पिकवतात बघा, छान पिवळी धमक्क दिसते. आपल्याला वाटतं त्याचा आंबा झाला. पण नैसर्गिकरित्या पिकलेला आंबा ह्याला जी गोडी असते ती गोडी त्याला असते का? नाही. का? तोही तसाच दिसतोय पिवळा, हा पण तसाच दिसतोय पिवळा, पण हा कृत्रिम आहे आणि हा नैसर्गिक आहे. म्हणजे काय तर ते भोग भोगत 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 जेव्हा आता निसर्गानं तेवढी ताकद दिली आपल्याला भोगण्याची, सहन करण्याची किंवा उपभोगण्याची, त्याच वेळेला ते आपल्या वाट्याला येतं. देहाभिमानाचे कार्य येथ अद्वैती वाढवी द्वैत, इष्टानिष्ट समस्त जगव्याप्त तेणे कीजे. चांगलं आणि वाईट, इष्ट आणि अनिष्ट यानं जगव्याप्त आहे. पण त्यातला कोणता भोग, आणि याची एक गंमत आहे बरं का, मागे कधीतरी मी बोललो असेल. समजा काय 10 पुण्य केली आणि 5 पाप केली, तर 10 वजा 5 असं नाही आहे ते. 10 पुण्यही भोगावी लागणार आणि त्याच्यानंतर 5 जे काही पाप आहेत त्याचे जे भोग आहेत ना ते भोगावे लागणार. नश्वरा इष्टाचा नाश देख, तेणे देह अनंता मानी दुःख, या नावगा महाशोक. कधी होतो आपल्याला महाशोक? देह जेव्हा कोणी सोडतं आपल्या जवळचं तेव्हा होतो तो महाशोक. पण पुढे नाथ सांगतात, इत्यादी हे नाना गुण अथवा का जन्म मरण, आत्म्याशी संबंध नाही जाण, देहाभिमान स्वये भोगी. त्याचा आणि आत्म्याचा, म्हणजे जिकडे आपल्याला जायचंय, मुक्तीकडे आपल्याला जायचंय ना, तेव्हा देहाभिमानाचा आणि याचा काहीही संबंध नाही. देहाभिमानाचा नाश आणि त्याच्यामुळे जो सकल दुःखांचा नाश होतो त्याला वेदांत मोक्ष असं म्हणतो. मी मागे हे उदाहरण सांगितलंय का, बहुतेक भागवत कथेमध्ये सांगितलंय का. संघाचे द्वितीय सरसंघचालक आदरणीय आप्पांनीच सांगितलंय बरं काय, वरदानंद भारती. संघाचे द्वितीय सरसंघचालक पूजनीय श्री गुरुजी यांचं कुठलं तरी ऑपरेशन करायचं ठरलं आणि त्यावेळेला आप्पांची भेट ठरली होती बहुतेक. तर डॉक्टर गुरुजींना म्हणाले, जे ऑपरेशन करणारे होते त्यावेळेला काही असं लोकल अनॅस्थेशिया वगैरे नव्हता, पूर्ण शरीराला भूल दिली जायची. म्हणजे जेवढा भाग काढायचा आहे तेवढाच भाग भूलीने हे करतात. तर डॉक्टर म्हणाले की पूर्ण भूल द्यायला लागेल तुम्हाला, एक 5-6 तास, त्याच्यानंतर ग्लानी असते वगैरे सगळं समजावून सांगितलं. तर त्या ऑपरेशनच्या पूर्वी गुरुजी असं म्हणाले की तुम्ही काही भूल वगैरे देऊ नका, तुम्ही ते ऑपरेशन करा, काही काळजी करू नका. आणि कोणतीही भूल न देता डॉक्टरांनी ते ऑपरेशन केलं, गुरुजींवरती ती शस्त्रक्रिया केली. आणि असं सांगतात की गुरुजींच्या चेहऱ्यावर सुई टोचली तरी आपल्याला दुःख होतं ना, तर त्यांच्या शरीरावरची एक रेषाही आली नाही संपूर्ण ऑपरेशन होईपर्यंत. आणि त्याच्यानंतर लगेच ते आप्पांना भेटणार होते.
तेव्हा आपण त्यांना विचारलं की हे कसं काय तुम्ही ऑपरेशन कसं काय होऊ शकतं. ते म्हणाले काही नाही, तो जो भाग आहे ना माझ्या शरीराचा, तिथे संवेदना ज्यानं होते त्या संवेदना मी म्हणाले काढून घेतल्या. म्हणजे काय तर आता आपली संवेदना आहे, मी म्हणजे शरीर ना, हा हात माझा आहे म्हणून याला होणारी इजा ही मी मला मानतो, कारण ती माझ्या शरीराला होते. पण मी म्हणजे शरीर नाही, मी म्हणजे देह नाही. ही जी देहाची संवेदना आहे ती काढून घेतली आणि मग सगळं ऑपरेशन झालं. असं फार मोठ्या पातळीवरच्या विभूती करू शकतात बरं का. सामान्यांना ते शक्य नाही. उगाच घरी काही प्रयोग करू नका. आता आता माझ्या हाताला काही होणार नाही, मी म्हणजे काही हात नाही म्हणून जरा कापून बघितलं, असं नाही, आपल्याला होणारच आहे. फार वेगळ्या पातळीवरची ज्याला साधना म्हणतात ती करायला लागते या सगळ्या करता. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता अशा 4 मुक्ती आहेत. पहिली 2 चरण कळली, पुढचा अभंग आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तिने मुक्ती 4 साधी गेल्या. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हरिमुखे हरी 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 म्हणलं की एवढं पुण्य साठतं त्याची काही गणना होऊ शकत नाही. शेवटचं चरित्र आपल्याला माहितीच आहे. द्वारकेचे राणे पांडवाघरी. असं कोणी केलं तर पांडवांनी केलं असं सांगतात बरं का. अर्जुन झोपलाय आणि भगवंत त्याच्या उशाशी बसले आणि हातामध्ये अर्जुनाचे केश मोठे आपण पाहिलं ते केस धरून बसलेत भगवंत. आणि उद्धव आला भगवंतांना भेटायला आणि उद्धव म्हणाला एवढा प्रत्यक्ष परब्रह्म अर्जुनाची काही सेवा करते. आणि भगवंत म्हणाले का उद्धव निर्गुणाचा उपासक आहे ना, लक्षात घ्या. म्हणून भगवंतांनी त्याची परीक्षा पाहण्याकरता किंवा त्याला समज घेण्याकरता उद्धवाला सांगितलं, उद्धवा जरा माझे हात अवघडलेत रे, माझे हात अवघडलेत, थोडा वेळ. अर्जुन झोपलाय ना तर थोडा वेळ जरा असे त्याचे केस वर उचलून ठेव म्हणजे त्याला. म्हणून उद्धवाला तिथे बोलवलं बरं का. तर उद्धवांनी अर्जुनाच्या जे डोक्यावरचे केस आहेत ते हातात धरले आणि त्याच्यातून कृष्ण 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 असा ध्वनी येतोय. अहो 16,108 द्वारकेमध्ये सोन्याचा महाल हे सोडून हा घोड्याचा चाबूक का हातामध्ये धरे. काहीतरी तर केलं असेल ना, काहीतरी तर केलं असेल. त्या केसांमधून आवाज होतोय बरं का, कृष्ण कृष्ण कृष्ण. एवढी नामं साधना. अनेक संतांची उदाहरणं आहेत आपल्याला. त्यांच्या अस्थींमधून माहिती आहे आपल्याला प्रसंग. हा चोखामेळा भिंत अंगावरती पडली. अहो हे अस्थिंचं सोडा, जनाबाई आमच्या हे तर शरीराचं झालं ना. मी देह नाही. जनाबाई त्या डोऱ्यात आपल्या शेण्या. कबीरदासजी महाराज ती भांडती आहे कडा 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 कडा. प्रसंग तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि कबीर ती म्हणाली हा तुम्ही सांगा तुम्ही. ते म्हणाले कबीरदासजी घाबरले. अरे बापरे हे असं. ते म्हणाले मी या गावचा नाही आहे. ती म्हणाली म्हणूनच तुम्हाला सांगते. सांगा यातल्या माझ्या शेण्या कुठल्या आणि हिच्या कुठल्या.
कसं सांगणार आता हे? लिहिलेलं नाही ना, कानाला लावून बघा म्हणाले, ज्यातून विठ्ठल विठ्ठल नाम येतोय, काय अधिकार आहे, काय अधिकार. मग एवढा अधिकार असलेले संत म्हणतात, न लगे मुक्ती धन संपदा काय दे, संत संग दे सदा. आणि याच्याकरता पुन्हा पुन्हा आम्हाला जन्माला घाल. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. कशा करता तर तुझं वर्णन या कानांनी पुन्हा पुन्हा ऐकावं, तुझं रूप या डोळ्यांनी पुन्हा पुन्हा पाहावं, याच्या करता दे. चारही मुक्ती कुणाला आवडतात तर सलोकता आवडे भक्तासी. जो भक्त आहे त्याला सलोकता. तई मी करी वैकुंठवासी. जो भक्त आहे ना, नाही का, आपण कुठे गेले म्हणतो, लावतात ना अलीकडे, कधी आपल्या फोटो पाहिला ना, आपला फोटो नाही पाहून ठेवा, काय काय लिहायचं आपण सांगायचं बाबा, नसेल तरी लिहून ठेवा म्हणा, वही नाही का, वैकुंठवासी. का तर सलोकता ज्याला प्राप्त होते तो भगवंतांच्या वैकुंठ नगरीमध्ये. बर, वैकुंठ नगरीची स्थापना केव्हा झाली माहिती आहे? 6व्या मन्वंतरात झाली. आत्ताच 7वं मन्वंतर आहे. या मन्वंतराच्या आधीच्या मन्वंतरात बर का, वैकुंठ फक्त एकच मन्वंतर आधी आहे. आणि पंढरपूर केव्हापासून आहे? जेव्हा नवते चराचर तेव्हा होते पंढरपूर. त्याच्या कधीपासूनच हे सगळं बघा. म्हणून हे जे वारकरी जातात ना, ते काही उगत जात नाही. काय कळस दिसला की झालं, मग पुन्हा मग येऊन आले वर्षात. सलोकता आवडे भक्तासी, तै मी करी वैकुंठवासी. भक्त मागे समीपतेसी, करी मी तयासी जीवलग. हितगुज ओढींच्याची, हृदयींचे गोड सांगावयासी. उद्धवा तू जैसा आवडीसी, तैसा अशी त्याची करी प्रीती. उद्धवा तू जसा मला आवडतोस ना, तसं वैकुंठात येणारे म्हणजे जे सलोकता प्राप्त करतात, तुझ्या एवढंच प्रेम आहे बरं का माझं त्यांच्यावर. भक्त मागे स्वरूपता, त्यासी मी दे चतुर्भुजता. म्हणजे भगवंतांसारखंच करतात बरं का, आपणासारखे करीत येतात का. त्यासी मी दे चतुर्भुजता, शंख चक्रादी सायुधता. घनश्यामता सुरेख, मुकुट कुंडले मेखळा. कासे मिरवी सोनसळा, वाकी तोडरू चरण कमळा. कौस्तुभ गळा मत्सम, माझ्यासारखं करतो. आणि ते भगवंतांनी स्वतःचं वर्णन केलंय. नाथ सांगतायत हे सगळं. असं सगळं करतात. ऐशी स्वरूपता जरी झाली प्राप्त, तरी हा देवो मी एक भक्त. हे असं जरी प्राप्त झालेलं असलं, अगदी माझ्यासारखंच, तरी भक्त म्हणतो देवा तुझ्यासारखं नको, त्यातला भेद राहू दे. तू देव मी भक्त. याचं कारण बघा ना, साधनेमध्ये जी गंमत आहे ना, देवाकडे जाण्यात जी गंमत आहे का देव होण्यात गंमत आहे? देवाकडे जाण्यात जी गंमत आहे ना, साधनेत जी गंमत आहे बरं का, लक्षात घ्या. साधनेतली जी गंमत आहे ती देवासारखं झालं. देव झालं की काही नाही बरं का.
बघा तुम्ही एकदा इथे नारदांच्या जागेवर उभं राहून बघा, सगळे येणार, हात जोडणार, अमुक पाहिजे, तमुक पाहिजे, तमुक पाहिजे, तमुक पाहिजे, लगेच मागण्या सुरू होणार बघा. मी तर काय काय मागतो माहिती का, कळेल तुम्हाला माझ्यासारखं एखादा आला की काय काय मागतो. त्यामुळे ते होणं अवघड आहे बरं का, पण तिथपर्यंतचा जो प्रवास आहे तो होण्यासाठीचा. म्हणून भक्त म्हणतो, देवा तू मला थोडं वेगळं ठेव, तू देव मी भक्त, असंच राहू दे काय. सायुज्यता आली या हाता, वस्तू विण ठावो नाही रिता, सकळ भूती एकात्मता, सायुज्यता तत्वता या ना. सायुज्यता आली, सकळ रूपे नांदते जग, ते तो जाणे आपुले अंग, आपण सर्वात्मा अभंग, त्यासीच सांग सायुज्य. म्हणजे हे सगळं युज म्हणजे जोडणं बरं का, युज असं धातू आहे. हरी हा शब्द सुद्धा रू नावाच्या रू धातूपासून हरी शब्द तयार झाला. सालोक्य, सामिप्य आणि सारूप्य या ज्या तीन मुक्ती आहेत, या नामस्मरणपूर्वक भक्ती केल्यानं प्राप्त होतात. कशा कशा प्राप्त होतात ते सांग. पण सायुज्य ही मुक्ती आहे, ही नामरूपातीत अवस्था आहे. सायुज्य म्हणजे त्याच्याशी जोडलं जाणं. सलोकता म्हणजे तो लोक प्राप्त होणं, वैकुंठ प्राप्त होणं. समीपता म्हणजे त्याच्या जवळ, समीप म्हणजे जवळ. स्वरूपता म्हणजे त्याच्यासारखं रूप प्राप्त होणं. आणि सायुज्यता म्हणजे त्याच्याशी प्रत्यक्ष जोडलं जाणं. ही जी मुक्ती आहे, ही मुक्ती नामरूपातीत आहे. मग ती कशी प्राप्त होणार, तर असं सांगतात. मी सांगितलं की ज्ञानेश्वरीमध्ये हे 3-4 वेळा उदाहरण आलेलं आहे. सर्प रज्जुनी आहे, दोरी आहे, पण अंधारामध्ये त्या दोरीच्या ऐवजी सर्पाचा भास होतो. म्हणजे ते जे अज्ञान आहे, नीट ऐका, ते जे अज्ञान आहे, ती दोरी सर्प आहे. हे अज्ञान साधन अवस्थेमध्ये जेव्हा आपण पुढे 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 जातो, तेव्हा त्या साधन अवस्थेमध्ये ते अज्ञान दूर होतं. आणि ती जी रज्जू आहे म्हणजे दोरी आहे, जिचा भास सर्प असा होतोय, तो सर्प हा भास जाऊन ज्ञानानं ती दोरी आहे हे कळतं. त्याचप्रमाणे परमात्म स्वरूप जाणल्यानं मोक्षाकरता ज्ञानाशिवाय दुसरा मार्ग नाही. मला भक्त आवडतात असं भगवंत म्हणतात ना गीतेमध्ये. पण मला कोणता भक्त आवडतो अर्जुना? मला ज्ञानी भक्त आवडतो. ज्ञानाशिवाय हे समजत नाही. मग ज्ञानापासून अन्य साधनांचा मोक्ष प्राप्तीमध्ये काय उपयोग आहे असा प्रश्न मला नाही का. जर ज्ञानानं हे होणार आहे, ज्ञानानं कळणार आहे तो परमात्मा, ज्ञानानं हे साध्य होणार आहे,
तर ज्ञानाशिवाय बाकीची जी साधनं आहेत त्याचा काय उपयोग? त्याचा काय उपयोग आहे हे ऐकूयात, पण जरा थोडं नाम घेऊ, म्हणजे जे फार जड 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 चाललेलं असतं ते जरा जागेवर येतं. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण कुशल स्मृतीदिने कैलास जोशी गोपाळ श्रीपाद सोनटक्के, देणगीदार माधुरी तिवरे. तिसरा स्मृतिदिन कैलास जोशी नकोपो यशवंत बुवा नावडीकर, देणगीदार कैलास जोशी श्री बबनराव नावडीकर. स्मृतिदिन कैलास जोशी कमलाबाई जयवंत मिरीकर, देणगीदार भाऊ रमादेवी प्रसाद मिरीकर. कोण नाही? गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. इथे जी नियत कीर्तन सेवा किंवा प्रवचन सेवा चालते, तर ती अशा असं जे स्मृतीची देणगी दिली जाते त्या सगळ्यातून चालते. आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि दुसरं एक आव्हान मी करतो ते म्हणजे गुरुपौर्णिमेचा उत्सव काही दिवसांनी या ठिकाणी सुरू होईल. हे सगळे जे उत्सव चालतात, कार्यक्रम चालतात, ते केवळ आणि केवळ आपल्या सगळ्यांच्या सहकार्यावरती चालतात. तेव्हा म्हणजे मी व्यासपीठावर बसलो, त्यामुळे त्याचा अधिकार वापरून आणि संस्थेचा कोषाध्यक्ष आहे त्याचाही अधिकार वापरून ज्यांना जे जे देणं शक्य आहे त्यांनी संस्थेच्या कार्यालयामध्ये द्यावं. 1 रुपयापासून 1 लाखापर्यंत, आणि त्याची रीतसर पावती घ्यावी. कारण आत्ता आपण दुर्दैवाने काही दिवसापूर्वी एक घटना पाहिली, सगळीकडे तो चर्चेचा विषय झालाय की काय रोख स्वरूपामध्ये जे काही हुंडीत टाकलं जातं, पेटीत टाकलं जातं, तर त्या संदर्भात काही गडबडी होऊ शकतात. काय माणसाचा स्वभाव आहे बरं का. कुठे झालं, जिथे झालं ते चुकीचंच आहे. ती घटना ही दुर्दैवी आहे.
पण तो माणसाचा स्वभाव आहे. आपण म्हणतो ना, पैसे पाहिले आणि फेडले असेल बुद्धी, तर त्याची रितसर पावती घ्या. आपल्याला पुन्हा विनंती करतो मूळ विषयाकडे. जर ज्ञान ही एकमेव गोष्ट जर उद्धाराकरता गरजेची आहे आणि भगवंतांना सुद्धा तो ज्ञानी भक्त आवडतो, तर मग श्रुती ही असं सांगतात की ज्ञाना व्यतिरिक्त दुसरा कोणताही मार्ग नाही. असं असताना मग फक्त नाम घ्या, जे माऊली म्हणतात, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. यानं नेमकं होणार आहे काय किंवा कसं होणार? लक्षात घ्या, नाम संकीर्तन हे वाचिक कर्म सांगितलेलं आहे ना. वाचेनं आम्ही बोलतो, काय काय बोलतो आणि कोणाला काय काय बोलतो, ते बाकी काही बोलण्यापेक्षा संत म्हणतात बाबाने नाम घे. म्हणजे जर या कर्मानं, म्हणजे नाम घेणं ह्या कर्मानं जर सायुज्यता ही मुक्ती प्राप्त होत असेल, थोडं नेहमीपेक्षा वेगळं चाललंय बरं का. याचं कारण मी परमादरणीय धोंडा महाराज देगलूरकर यांचं जे हरिपाठावरती चिंतन आहे ना, त्याच्यावरून प्रतिपादन करतोय बरं का. त्यामुळे त्यांनी मांडलेला वेदांत, आणि मी काल म्हणालो तसं किंवा परवा म्हणालो तसं, आम्ही यूट्यूबवरची कीर्तन ऐकून मांडलेला वेदांत, याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. म्हणून थोडं काळजी करू नका. नामसंकीर्तन हे वाचिक कर्म आहे आणि या कर्मानं जर सायुज्यता मुक्ती प्राप्त होऊ शकेल तर ते अनित्य ठरेल असं संत म्हणतात. का ज्ञानाशिवाय नाही ना. आता आपण ऐकलं त्या सगळ्याचं प्रतिपादन. ज्ञानाशिवाय हे सगळं समजत नाही आणि त्याशिवाय मुक्ती नाही. माऊली तर म्हणतात नाम घ्या, त्यानं सुद्धा सायुज्यता मुक्ती आहे. पण जे कर्मजन्य आहे ते अनित्य आहे. बघा ना, आपण एखादं कर्म करतो आणि ते कर्म संपतं, पुन्हा उरतं का काही त्यातलं? नाही ना, संपलं ना, ते नित्य राहिलेलं नाही. उद्याचा दिवस दुसरा ना, किंवा पुढचा क्षण वेगळा, मागच्यासारखा नाही. त्या क्षणामध्ये किंवा त्या वेळेमध्ये मी जे काही काम केलंय ते झालं ना, ते पूर्ण झालं, म्हणजे ते नित्य राहिलं नाही. कर्म हे उपाद्य, विकार्य, प्राप्य आणि संस्कार्य अशा 4 प्रकारांमध्ये मोडतं. फार अवघड विषय चाललाय. कर्म हे उत्पाद्य, विकार्य, प्राप्य आणि संस्कार्य अशा 4 पद्धतीनं कार्य करत असतो. आणि मोक्ष हा उपाद्य म्हणजे उत्पन्न होणारा, त्याला उपाद्य असं म्हणतात. उपाद्य योग्य असेल तर त्याला वाचिक आणि मानसिक या कर्मांची अपेक्षा असते. उपाद्य म्हणजे उत्पन्न, काहीतरी उत्पन्न होणार आहे. उत्पन्न होण्याकरता काहीतरी लागेल ना. आपण जे सगळं
हे सगळं तत्वज्ञान ज्या आधारावरती ऐकतो त्याचा मूळ आधार हाच आहे की ज्या अर्थी ही सृष्टी निर्माण झाली त्या अर्थी या सृष्टीचा कोणीतरी निर्माता असला पाहिजे. तो कोण? तर त्याला आम्ही देव म्हणतो, त्याला ईश्वर म्हणतो, त्याला परमात्मा म्हणतो, त्याला चैतन्य तत्व म्हणतो, त्याला ती शक्ती म्हणतो कोणी. म्हणजे ते असलं पाहिजे ना आधी. त्याशिवाय हे ब्रह्मांड निर्माण होईल का? नाही. त्याशिवाय तुम्ही आम्ही निर्माण झालेलो नाही. बरं मला सांगा, त्याचं वसतिस्थान कुठे आहे माहिती आहे? मी एका फार मोठ्या कीर्तनकारांच्या कीर्तनाचं ऐकलं बरं काय माझं. ते म्हणाले की भगवंत जास्त वेळ कुठे असतात माहिती का? तो भागवताचा श्लोक सोडावा का, नाम वसामी वैकुंठ. ते म्हणाले मातेच्या उदरामध्ये. हा, कारण म्हणाले त्याला एवढे सगळे जण, आपण एवढी लोकसंख्या आहे जगाची, त्या प्रत्येकामध्ये त्याच ठिकाणी डोळे, त्याच ठिकाणी कान आहे, त्याच ठिकाणी हृदय आहे. बरं ते तेवढ्याच अंतराने धडधडतं प्रत्येकाचं. ही सगळी यंत्रणा बसवायची आतमध्ये. त्याला हात बसवले जेव्हा आपल्याला, तेव्हा हात बसवण्याकरता आधी हात तयार केले असतील ना कुठेतरी. हात तयारच केले नाही आणि बसवले, असं होईल का? हे सगळं कार्य मातेच्या उदरामध्ये अखंड चालू आहे. कुठेतरी गर्भधारणा होते, कुठेतरी एक दिवस पुढे जातो, कुठेतरी ते सगळं चाललंय. हे सगळं तो अखंड अव्याहतपणे करतोय. आणि इतकंच कशाला, त्याला जे मानत नाही त्यांचंही सगळं तो व्यवस्थित चालवतोय की नाही. बघा ना किती जुळं बसले तिकडे, 20-21 दिवस झाले. त्यांची खाण्यापिण्याची व्यवस्था त्यांनीच केली आहे की नाही. तुम्ही माना किंवा नका मानू, त्याला काही फरक पडत नाही. कारण तो कर्माध्यक्ष आहे. कर्म हे त्याचं प्रमुख, ही पहिली काय म्हणतात त्यात कॅरेक्टरिस्टिक्स किंवा गुणविशेष काय त्याचं पहिलं, तो कर्माध्यक्ष आहे. अखंड कर्म करतो तो, अखंड कर्म करतो. म्हणजे उत्पन्न होणाऱ्या वस्तूची निर्मिती ही कोणत्या ना कोणत्या कर्मानीच होते. आणि जर तसं नसतं तर ते अनित्य ठरलं असतं. नित्य आहे ना, हे कायम चाललंय, नित्य आहे. भगवंत नित्य, नूतन, नवीन आहे असं जे म्हटलं जातं. नित्य म्हणजे नेहमी. असं जर होत नसतं तर ते काही नित्य नसते, ते अनित्य असते. म्हणून संत म्हणतात नामस्मरणानं चौथी मुक्ती सलोपता, समीपता, सरोपता आणि सायुज्यता ही प्राप्त होणार नाही असं नाही. नामस्मरण हे होणार म्हणजे होणारच. कुणाचं नाम घ्यायला सांगितलं तर त्या हरीचं घ्यायला सांगितलं. हरी मुखे म्हणा. आणि पुढे माऊली एका अभंगामध्ये म्हणाल्या नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ. पण तो जर असता एखादा तर लक्ष्मी वल्लभ तयाजवळ. पण नाही ना आपल्याकडे. आपला नेम असेल बरं का एखाद्याला, पण तो नित्य चालेलच याची काही खात्री पक्क लक्षात ठेवा. महाभारतामध्ये एक श्लोक येतो. त्या महाभारताच्या श्लोकामध्ये हरी या शब्दाची व्याख्या केली.
हरम्य घंच घंच स्मर्तृणा हविर्भोगो क्रतुष्वहम वर्णस्व मे हरि श्रेष्ठस तस्माद हरिस्मृतः. म्हणजे भगवंत सांगतात की जो माझं स्मरण करतो त्याच्या पापांचं मी हरण करतो. या योगानं हरी हे नाव आहे. आणि दुसरं, यज्ञामध्ये जो हविर्भाग दिला जातो, यज्ञामध्ये जी आहुती दिली जाते ती सुद्धा मी हरण करतो, म्हणून माझं एक नाव हरी आहे. दुसरं अजून एक सांगितलं, एका युगामध्ये भगवंतांचा वर्ण हरित सांगितला, हिरव्या रंगाचं. कुठल्या युगात आहे भागवत आहे त्या सगळ्याबद्दल. माझ्या वर्णावरून म्हणाले मला हरी हे नाव पडलं. अशा पद्धतीनं भगवंतांचं हरी हे नाव आहे. आणि हा सर्वसामान्यांचं दुःख हरण करतो, म्हणून महाराज मनु जे आहेत, या मनु महाराजांनी भगवंतांना हरी हे नाव दिलेलं आहे. म्हणून ही सृष्टी रचना केली. आपल्याला माहिती आहे महाराज मनु आणि शतरूपा, अनेक कथांमध्ये आपण ते सगळं वर्णन ऐकले. म्हणून मनु महाराजांनी हरी हे नाव दिलेलं आहे. सगळं पापा ते संहारी या लागी बोलीजे नामे हरी पुण्य पाप तिळवरी आत्मसाक्षात्कारी ओलिना. म्हणून माऊली म्हणाल्या, तुम्ही जर केवळ हरी हे नाव उच्चारलं, बाकी काही करू नका, फक्त हरी 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 असं म्हणा. राम केव्हा म्हणायचं, कृष्ण केव्हा म्हणायचं आणि हरी केव्हा म्हणायचं, त्या त्या नावानुसार ते सांगितलंय बरं का. ज्याला असं वाटतंय की माझं मन परमार्थाकडे आकृष्ट होत नाही, त्यानं कृष्ण म्हणावं असं सांगितलंय. ज्याला असं वाटतं की हे छान चाललंय सगळं, पण मी काही याच्यात रमत नाही बाबा, त्यानं राम म्हणावं. आणि ज्याला असं वाटतं मी याच्यात रमतो, माझं मन इकडे आकृष्ट होतं, पण काय की कोण जाणे, पूर्वजन्मात फार काय 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 केलंय, त्याच्यामुळे हे सगळं भोगावं लागतं, म्हणजे पूर्वजन्मातली पाप. त्यानं काय म्हणावं, त्यानं हरी म्हणावं. म्हणून मी सांगितलं काल, संप्रदायाचा मंत्र संत म्हणाले हे वेगवेगळं कशाला एकत्र म्हणा, म्हणून म्हणाले राम कृष्ण हरी, हे एकत्र झालं बरं का. तुम्ही रामही म्हणा, तुम्ही कृष्णही म्हणा, तुम्ही हरी म्हणा, त्यात भेद नाही. पण मग 3 नावं का? जर भेद नाही तर 3 नावं का? लक्षात घ्या, थोडंसं विज्ञान सांगतो. ह्या नावांची स्पंदनं वेगवेगळी. हे जग सगळं चाललंय ते कशावर चाललंय? स्पंदनांवर चाललंय, व्हायब्रेशनवर चाललंय. सोप्या मराठीत सांगू का? फारच जरा तुमचे चेहरे. आपण जेव्हा कोणाला बघायला जातो हॉस्पिटलमध्ये, तेव्हा त्याला ते मशीन लावलेलं असतं बघा, एक टू वर खाली वर खाली वर खाली होतं. ते वर खाली जे होतं ते काय होतंय, ते त्याचं जे इथे धडधडतंय त्याच्यामुळे वर खाली होतंय. जेव्हा ती सिनेमा पाहिला ना तुम्ही, अगदी हॉस्पिटलमध्ये जा असं म्हणत नाही, सिनेमात नाही का, अब सब ऊपर वाले के हाथ में है. आता आठवतं सिनेमा म्हणला, त्याच्यात जेव्हा ती टू एकच लाईन येते, थोडक्यात काय, त्या व्हायब्रेशन्स बंद होतात. तेव्हा डॉक्टर काय करतात बघा, मला कॅमेरा लावलेला असतो, माझं बारीक निरीक्षण आहे. सिनेमा बघताना सुद्धा असं बघावं, सांगता आलं पाहिजे तो कोणीतरी जो आहे अस्वस्थ, तो पडलाय,
आणि डॉक्टर फक्त काय करतात की पांढऱ्या रंगाची चादर अशी उचलतात आणि त्याच्यात तोंडावर घालतात. बस आपण समजून जायचं काय. आपल्यामधली स्पंदनं थांबली की काय होणार कळलं की जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत काय करायचं तर राम कृष्ण हरी बस याचा जप करायचा. का करायचा तर केवळ संत सांगतात म्हणून करायचा. याचं कारण जगात आम्ही ऐकावं असे फक्त आणि फक्त संतच आहेत आणि दुर्दैवाने आम्ही त्यांचं ऐकत नाही आणि बाकी इतकं काय 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 ऐकत असतो. पण संतांबद्दल कुठे ऐकायला मिळणार तर ते कीर्तनामध्ये आणि प्रवचनामध्ये. आणि हे ऐकल्यानंतर आपलं काय होणार मला काय मिळणार तर माऊली म्हणतात हे सगळं केल्यानंतर काय झालं तर सुखिया झाला. आपली धडपड कशा करता चालली आहे सुखी राहण्याकरता चालली. तेव्हा माऊलींनी जे विश्वकल्याणाकरता मागितलं ते पसायला माऊलींची आरती आणि नारदांची आरती करून आणि थांबू. वेळेत बरोबर 6 वाजता सुरुवात 7:30ला आरती वगैरे सगळं थांबलं काय काळजी करू नका. पसायदान म्हणून आणि मग दोन्ही आरती. उद्या हा अभंग थोडाच राहिलाय तेव्हा उद्या आपण पुढच्या अभंगाकडे साधारण वळू शकतो. असं आहे हे घड्याळ थोडं मागे पडतंय बरं का. मी काल इथलं बदलायला सांगितलं त्यामुळे आता हे बरोबर लावलेलं आहे. ज्यांचं पुढे मागे असेल त्यांनी या घड्याळाप्रमाणे साधारण वेळ ऍडजस्ट करून घ्या. काल ते मागे पडत होतं ते जरा सुधारण्यात आहे. आता विश्वात्मके देवी येणे वाक्यज्ञे तोषाले तोषोनी मजयाले असाय दाने जे खरांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रतिमाहो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुर्गांचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्ये पाहो देवांची लथोटे लाहो राणी रात वर्षत सकल मंडळी ईश्वरिष्ठांची मानली आई अनवर्त भूमंडळी हेतू भूता कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे काव ओरतेचे अर्णव ईरुषांचे चंद्रमेचे अलांछन मानदंडचे तापहीन हे सर्वाणी सदा सज्जन सूर्यरे होतु इंद्रगुणा सर्व सुखी पूर्ण हो इति लोकी प्रजितो आदि गुरुती अखंडित आणि ग्रंथोपदीये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये ओवारी येथमणे श्री विश्वेश्वराहो आहोई दान बसावो ये वरे ज्ञानदेवो सुखिया झाला येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. माऊलींची
आरती ज्ञानराजा कैवल्य केला सेविती साधू संत मुंबईला माझा आरती ज्ञानराजा लोकले ज्ञान जशी ज्ञानेहरी कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञानराजा कैवल्य केला सेवती साधू संत मनुवेदला माझा आरती ज्ञानराजा प्रकट तुझ्य भोरे विष्णु ब्रह्माची केली रामाजनांतरी काही मस्तक ठेविले आरती ज्ञानराजा कैवल्य केला सेवती साधू संत मनुवेदला माझा आरती ज्ञानराजा जय जयादिदेव ऋषिनाथा कीर्तन आचार्या जय जयादिदेव ऋषिनाथा कीर्तन आचार्या प्रेमाने ओवाळू आरती प्रेमाने ओवाळू आरती तुला मुनी वरदा जय जयादिदेव ऋषिनाथा कीर्तन आचार्या जय जयादिदेव ऋषिनाथा कीर्तन आचार्या शांत व्यासाने तुझे चरण धरिले कृष्ण कथा गाली त्यासे वाकले भगवत गुण संकीर्तन करुणी भगवत गुण संकीर्तन करुणी साधे वीरकाया जय जयादिदेव ऋषिनाथा कीर्तन आचार्या जय जयादिदेव ऋषिनाथा कीर्तन आचार्या ऐकुनी तव वचना ग्रंथ निर्मियेला कृष्ण कथा रसतो भागवती कथिला दर्शन देता परमाज्ञानी दर्शन देता परमाज्ञानी शांत व्यास जरिया जय जयादिदेव ऋषिनाथा कीर्तन आचार्या जय जयादिदेव ऋषिनाथा कीर्तन आचार्या हरि लोटांगण बंदीन चरण डोळ्यात पाणी घालू वेगळे आले आनंद बोल भाग्यवान त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधुः सखा त्वमेव विद्याधरं त्वमेव सर्वं मम कायेन वाचा करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि अच्युतं केशवं रामायणं रामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपीकावल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे राम 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 हरे हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण हरे हरे बोला पुंडलिकावरदे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर उपासनेना तुलसार वाहे देव सुंदर
कर्माची सदा व्हावे कर्मयोगे वयभार व्हावे सर्वामुखी मंगल व्हावे जय जय रघुवीर समर्थ